रुद्र अजूनही ताठ बसलेला होता. वातावरण हलकं करण्यासाठी त्याने खोकला टाकला. तू तयार आहेस म्हणत त्याने शर्टचं वरचं बटन सैल केलं. आदिती थोडी अस्वस्थ दिसत त्याच्याकडे पाहत म्हणाली, रुद्र, हे कपडे योग्य तर आहेत ना? मला वाटतं मी चुकीचं काहीतरी घातलंय. हो, ठीक आहेत, रुद्र थंड आवाजात म्हणाला. दोघे लगेच बाहेर पडले. काल आदितीला घेण्यासाठी आलेली तीच काळी लांबलचक लक्झरी लिमोझिन त्याच्यासमोर उभी होती. ड्रायव्हरने दार उघडलं. आदितीचा हात आपोआप बाजूच्या छोट्या फ्रीजच्या हँडलवर गेला. थांब, कालसारखं काही नको, परत नशा नको. रुद्रच्या आवाजात स्पष्ट इशारा होता. आदितीने हात लगेच मागे घेतला. सुमारे 30 मिनिटांनंतर कार एका प्रचंड राजघराण्याच्या शैलीच्या प्रकाशाने उजळलेल्या लक्झरी हॉटेलसमोर थांबली. रुद्रने दार उघडून हात पुढे केला, पण आदिती त्या आलिशान इमारतीत इतकी हरवली होती की तिने अवघडून त्याचा हात पकडला. बाबा काही प्रश्न विचारतील, जास्त बोलू नकोस. जे विचारतील तेवढंच उत्तर दे. पण तू म्हणालास आपण तुझ्या घरी जाणार आहोत, मग हे हॉटेल? रुद्रने निर्विकारपणे उत्तर दिलं. टॉप फ्लोअरला आमचा पेंट हाऊस आहे. आमची अशी खूप घरं आहेत. हॉलमध्ये जाताना आदितीच्या डोळ्यात फक्त चमकत होती. हॉटेल स्टाफने त्यांच्यासाठी खास रूमचं दार उघडलं. एक खाजगी अत्यंत महागडं फॅमिली डायनिंग हॉल. आदित्यने नम्रपणे स्मित केलं. नमस्कार काका काकू, मी आदिती जोशी. ती बसली, पण तिच्याकडे टक लावून पाहणाऱ्या स्त्रीच्या माधुरी मॅडमच्या दृष्टीने ती थोडी अस्वस्थ झाली. रुद्र लगेच म्हणाला, तुम्हाला माझी होणारी बायको आवडली नाही का? असं काही नाही बाळा, तिचं सौंदर्य वेगळंच आहे, माधुरी गोड हसत म्हणाली. रुद्रचे सावत्र वडील जालिंदर देशमुख बोलू लागले. तर आदिती, तू सध्या काम करतेस का? रुद्र लगेच मध्ये पडला. ती टॉप मेडिकल स्टुडंट आहे. जालिंदर आणि माधुरीच्या नजरा आदितीकडे वळल्या. तू कुठे राहतेस? रुद्र पुन्हा उत्तर देणार तेवढ्यात आदितीने त्याचा हात हलकेच दाबला. ती शांतपणे म्हणाली, मी आणि माझा भाऊ आम्ही एका छोट्या फ्लॅटमध्ये राहतो. आई बाबा काही वर्षापूर्वी गेले आणि मी पार्ट टाइम काम करत माझं MBBS करतेय. रुद्रसोबत माझी भेट सडनली झाली, बाकी कुठलंही कारण नाही. क्षणभर आसपास शांतता पसरली. माधुरी कटाक्ष टाकत म्हणाल्या, सगळ्या मुली असंच बोलतात. त्यावर रुद्र संतापून म्हणाला, माझे आदित्य सगळ्यांसारखे नाही. जालिंदर पुढचा प्रश्न विचारणार तोच आदित्यने रुद्राचा हात हलकेच धरला. ती शांतपणे म्हणाली, रुद्रने एकदा माझं डोकं लागलं तेव्हा स्वतःच मला बर्फाची पट्टी लावली होती. त्या काळजीमुळे मी त्याच्याकडे आकर्षित झाले. रुद्र क्षणभर तिच्याकडे पाहत थक्क झाला. ती अतिशय नैसर्गिक अभिनय करत होती. जालिंदर हसला. तू तर खरंच त्याला बदललंस. माधुरी मात्र नाराज झाली. तेवढ्यात दार उघडलं. रुद्रची सावत्र बहीण शलाका देशमुख आत आली. काय, रुद्र लग्न करतोय आणि ही साधीसुधी मुलगी? तिच्या आवाजात स्पष्ट राग होता. आदिती शांत राहिली, कारण तिला ठाऊक होतं
हे लग्न तात्पुरतं आहे. डिनर संपलं. रुद्र आणि आदिती निघून गेले. पण शलाकाने डोळे सतत आदित्यकडे रोखले होते. नंतर आपल्या खोलीत जाऊन ती रागाने उफाळली. तिने उशी फेकत किंचाळलं, तो माझा आहे, कोणालाही त्याच्यावर हक्क नाही. माधुरी हादरली. शलाका, तुला रुद्रबद्दल तसं काही वाटतंय का? शलाका रडत म्हणाली, हो, कुणाला त्याच्यावर हक्क नाही, फक्त आम्हालाच आहे. माधुरी थरथरल्या. हा राग, ही वेड्यासारखी मालकीची भावना, हा आदितीसाठी येणारा धोक्याचा सुरुवात होती.